नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. मला 3-4 दिवसाआधी ना एका विद्यार्थ्याचा कॉल आला की सर मी मागच्या 4 महिन्यापासून एनसीईआरटी रीड करतोय. मला प्रश्न पडला की जर 4 महिने एनसीईआरटी रीड करतोय आणि अजूनही त्याचे ते पूर्ण झालेले नव्हते, मग अशा वेळेस तो रेफरन्स बुक कडे कधी वळणार? पीवायक्यू ची प्रॅक्टिस आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, ते कधी करणार? ऑप्शनल आहे, एथिक्स आहे, हे विषय तो कधी करणार आहे? खूप मोठा प्रश्न आहे. आणि विद्यार्थीनं बऱ्याचदा हा वेळेचा कॅल्क्युलेशन करतच नाही आणि अभ्यास करतात. आणि मला तेव्हा लगेच क्लिक झालं की ऍटलिस्ट विद्यार्थी जिथून सुरुवात करताय, ज्याला आपण एनसीईआरटी म्हणतो किंवा स्टेट बोर्डचा वापर करताय, जो बेस आहे, जो फाउंडेशन आहे, ती तरी योग्य सुरुवात करा. कारण एकतर ना मी तुम्हाला नेहमी माझ्या सेशनमध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो की आपल्या या फील्डमध्ये ना सक्सेसचा फॉर्म्युला काय. जसं इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे की तुम्ही किती इनपुट देताय आणि त्यापैकी किती आउटपुट तुम्हाला मिळत आहे. म्हणून इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता इक्वल टू आउटपुट अपॉन इनपुट. सिमिलरली आपल्याला इथं पण इनपुट वेळ द्यायचा आहे आणि तिथून आपल्याला आउटपुट मार्क्स मिळत आहेत. हाच एकमेव फॉर्म्युला आहे सक्सेसचा इथं. तुम्ही जर याचा जर विचार केलाच नाही की नेमका तुम्ही किती वेळ देताय त्यातून किती मार्क्स मिळत आहेत, तर एक लक्षात ठेवा की जे 5, 6, 7, 8 वर्ष लावतायत ना ऍस्पायरंट्स, तो वेळ तुम्हाला पण लागणार आहे. आणि म्हणून एक स्ट्रॅटेजी, एक प्रॉपर प्लॅनिंग आपल्याकडे असायला पाहिजे. त्यामुळे जर एनसीईआरटी तुम्ही याच पद्धतीने ज्यापासून तो विद्यार्थी वाचत आहे की 6व्या वर्गाची घेतली पूर्ण वाचलं, मग 8व्या वर्गाची 7व्या वर्गाची घेतली पूर्ण वाचलं, मग 8व्या वर्गाची घेतली पूर्ण वाचलं, इकॉनॉमिक झालं त्यासाठी 15-20 दिवस लागले, मग सायन्सचं घेतलं त्यासाठी 15-20 दिवस लागणार, मग पॉलिटी घेतलं त्यासाठी 15 दिवस लागणार, आणि मग काय तर सगळं कार्यक्रम अवघड होईल. ही चूक करू नका. हा ठीक आहे की तो विद्यार्थी आहे ना, तो कॉलेज स्टुडंट होता, आय गेस तो सेकंड इयरला होता, त्यामुळे त्याकडे वेळ होता. पण तो लवकर अवेअर झाला, त्याला लवकर समजलं की अरे ही पद्धत योग्य पद्धत कदाचित नाहीये. त्यामुळे आज ना एनसीईआरटी नेमकी कशी वाचायची आहे, मी तुम्हाला विथ एक्झाम्पल सांगतोय की कसं वाचता येईल तुम्हाला बेस्ट, आणि त्यातून आउटपुट कसं मिळवता येईल. अल्टिमेटली आपला गोल आहे की आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत. आपला गोल हा अजिबात असायला नाही पाहिजे की मला 6व्या वर्गाची एनसीईआरटी कंप्लीट करायची आहे किंवा 8व्या वर्गाची करायची आहे किंवा 9व्या वर्गाची करायची. हा आपला गोल नाही आहे. आपला गोल, अल्टिमेट गोल आहे तो म्हणजे आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत, दुसरा तिसरा काही नाही. आता तुम्ही हे जर म्हणत असाल की मी हे वाचून काय तर मार्क्स मिळवतो, नक्की मिळेल, पण तेच आहे की 5, 6, 7, 8 वर्ष लागेल ना. आपल्याला प्रोबॅबिलिटी ही वाढवायची आहे पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये. त्यामुळे आज आपण अशी एक पद्धत शिकणार आहोत की नेमकी एनसीईआरटी कशी वाचायची आहे ज्यातून तुम्हाला बेस्ट आउटपुट मिळेल. आता याला ना काही सिक्रेट पद्धत वगैरे तर नाहीच आहे ही. यासाठी बेटर वर्ड आहे की योग्य ती पद्धत. बरोबर. पण कदाचित काही जण सिक्रेट हा शब्द पाहून व्हिडिओवर क्लिक केलं असेल, तर लक्षात ठेवा की जी चुका आहे ती आपल्याला टाळायची आहे आणि योग्य पद्धतीने जायचं आहे आणि वेळ आहे ना तो वाचवायचा आहे. चला, बाकी काही डाऊट्स असतील तर इथं माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. बरं, मी पण सायन्स, जसं माझा विषय सायन्स आहे ना, तर मी सायन्स साठी पण तुमच्या क्लिअर लक्षात येईल की सायन्स साठी मी शिकवताना किंवा अभ्यास करताना मी कसा अभ्यास करतोय ना, याचं एक लाईव्ह एक्झाम्पल इथे दाखवणार आहे. मी काय केलंय म्हणजे सायन्सचा मला अभ्यास करायचा ना, मी रेडी बनवून ठेवले लिस्ट की कोणत्या घटक कोणत्या वर्गात वाचायचे म्हणून. एक्झाम्पल सोबत घेऊ आपण सर्व डिटेल. इथं मी माझा नंबर दिलेला आहे. कोणतीही काही क्वेरीज आहेत एमपीएससी रिलेटेड किंवा युपीएससी रिलेटेड, डायरेक्ट माझ्या या नंबरला कॉन्टॅक्ट करायचंय. इव्हन कारण आपल्या अभ्यासाची सुरुवात होते सिलेबस पासून. सिलेबस जरी तुमच्याकडे नाहीये, डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. मी ऑलरेडी एक बुक लिस्टचा व्हिडिओ आहे ना, तो आपल्या चॅनलला तुम्हाला मिळेल, तो कव्हर केलेला आहे, तो नक्की बघा, ज्यामध्ये मी हे सांगितले. कारण काय का बघा बघा, एक आहे ना, विद्यार्थी चुका काय करतात, कुठून तरी ऐकतील की एनसीईआरटी वाचायला पाहिजे आणि सेल्फ स्टडीच्या नावाखाली ना खूप सारा वेळ घालवतात. मग काय करतील, कोणीतरी सांगितलं इकॉनॉमिक्सचे 8व्या वर्गापासून 12व्या वर्गापर्यंतचे एनसीईआरटी वाच, मी कन्सिडर करतोय असं. तर तो विद्यार्थी काय करणार की 8व्या वर्गाचं घेणार आणि पूर्ण वाचून काढणार, 9व्या वर्गाचं घेणार पूर्ण वाचून काढणार. आणि इथंच आपण चुका करतोय. कोणी म्हटलं की एनसीईआरटी वाचून काढ, जेवढे एनसीईआरटी आहे 6व्या 5व्या 6व्या वर्गापासून 12व्या वर्गापर्यंत घेऊन येतो मार्केटमधून आणि वाचत बसतो. विचार करा की ती किती मोठी थप्पी होईल. अरे, एक 8व्या वर्गाचा विद्यार्थी आहे, तो फक्त 8व्या वर्गाचे अभ्यास करण्यासाठी तो 1 वर्ष लावतोय. आपल्याला 5वी ते 12वी कंप्लीट वाचायचंय. किती वेळात वाचायचंय? खूपच खूप, महिना 2 महिना खूप झाले. हा, ज्या विषयामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड त्यावरच जर फोकस करायचा, सायन्सचा विषय आहे, तुम्ही हे एवढे जरी केले ना, तुमचा सायन्स होऊन जातो. तुम्हाला कोणतं रेफरन्स बुक वाचायची गरज पडत नाही. त्या
सब्जेक्टचे एनसीआरटी किंवा स्टेट बोर्ड वाचण्यासाठी तुम्ही 1.5 महिना लावा ना. पण इतर मला असं वाटतं की तुमची एक रिडिंग एका महिन्यात व्हायला पाहिजे. इतर सर्व विषय म्हणतो मी, एक विषय नाही, सर्व विषय या पद्धतीने आपल्याला वाचायचंय. आय होप की हे क्लिअर झालं असेल. त्यामुळे आपल्याला माहित असायला पाहिजे की प्रत्येक विषयासाठी कोणत्या वर्गाची एनसीआरटी वाचायची आहे आणि त्या एनसीआरटी मधून कोणता चॅप्टर्स आहे तो वाचायचा आहे, सगळे नाही. हा मुद्दा क्लिअर करा आणि प्रॉपर वे काय आपण समजून घेऊ. सो सिलेबस नाहीये तुमच्याकडे, मी तुम्हाला शेअर करतो, मला मेसेज करा. बुकलिस्टचा ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे, नाही मिळाला मला मेसेज टाका, मी तुम्हाला लिंक शेअर करतो. बट हे बेसिक्स आहेत, हे तुम्हाला सर्वांना यायलाच पाहिजे. करेक्ट. नेक्स्ट आहे काय की एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलाय, तयार केलाय मी. तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे, याच नंबरला मेसेज करायचा आहे आणि टेलिग्रामसाठी इथं दिलेला आहे, तो तुम्हाला जॉईन करता येईल, सर्च करून लगेच मिळेल. ठीक आहे. आणि त्यासोबत इंस्टाग्राम हेमराज चामोर्शीकर सर्च करा, जिथं मी रेग्युलर कंटेंट आहे तो पण शेअर करतो. एक्झाम ओरिएंटेड आहे कम्प्लीट, त्यामुळे इथं तुम्हाला एक लिंक मिळेल, तिथून सुद्धा युट्यूबचे माझे सर्व व्हिडिओज आहेत ते ऍक्सेस करता येईल आणि इंस्टाग्रामला सुद्धा मी कंटेंट आहे तो शेअर करतो. चला पुढे वळू. बघा, तुम्हाला जे म्हटलं मी की एक आपण एक्झाम्पल सोबत समजून घेऊ. आता इथं ना मी आपले एमपीएससी साठी मॅक्झिमम विद्यार्थी कोणते आहेत, मराठी बॅकग्राऊंडचे. त्यामुळे मी जो कंटेंट आणलाय ना इथं, हा मराठीचाच, म्हणजे जो स्टेट बोर्ड आहे ना ते आणलाय. तुम्ही एनसीआरटी फॉलो करत असणार किंवा कोणत्या तरी एखाद्या विषयासाठी एनसीआरटी, कोणत्या विषयासाठी स्टेट बोर्ड, बट मेथड सेम आहे. मी फक्त समजवण्यासाठी महाराष्ट्र बोर्डचं 9व्या वर्गाचा एनसीआरटीचा इंडेक्स आणि 10व्या वर्गाचा एनसीआरटीचा इंडेक्स. आता 10व्या वर्गामध्ये दोन पुस्तकं आहे, तर हे सायन्स 1 ज्याला आपण म्हणतो जनरली, तर त्याचा इंडेक्स. ठीक आहे. आता बघा कम्पेअर करू आपण. फक्त मी हे एक एक्झाम्पल म्हणून घेतोय, बाकी सेम तुम्हाला करायचंय. आता सायन्सचे जर तुम्हाला टॉपिक जर माहित असतील तर तुम्हाला यातले कोणकोणते आपल्या कोर सायन्सचा भाग आहे जिथून सायन्स चांगला अभ्यास होईल तो तुमच्या लक्षात येईल. जसं बघा, गतीचे नियम फिजिक्स आहे, किंवा एक काम करतो मी इथे लिहून ठेवतो, फिजिक्स आहे. कार्य आणि ऊर्जा फिजिक्स आहे. धारा विद्युत परत फिजिक्स आहे. द्रव्याचे मोजमाप केमिस्ट्री आहे. आम्ल आम्लारी क्षार केमिस्ट्री आहे. वनस्पतीचे वर्गीकरण बायोलॉजी आहे. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा खरं पाहिला तर हा एन्व्हायरमेंटचा भाग आहे. आता लक्षात ठेवा, मला सांगा की जर तुम्ही 9व्या वर्गाची एनसीआरटी वाचताय तर हा, आणि तुम्ही म्हणताय की मी सायन्स अभ्यास करतोय, याला लगेच अभ्यास करायची गरज आहे का? बघा, आपल्या सिलेबसचा भाग नाही आणि असं म्हणत नाहीये, पण तुम्ही सायन्स अभ्यास करताय ना, हा तर एन्व्हायरमेंट मध्येच आला, होणार काय की सर्व डिस्टर्ब होईल. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एन्व्हायरमेंटवर फोकस करायचं कदाचित हा भाग सुटेल. नोट करून ठेवा ना, लिस्ट रेडी करून ठेवा ना. जेव्हा वेळेस एनसीआरटी करताय त्यावेळेस हा त्या एनसीआरटीच्या नोट्समध्ये लिहून ठेवा की 9व्या वर्गातील 7वा चॅप्टर मला ज्यावेळेस मी एनसीआरटी अभ्यास करेन त्यावेळेस अभ्यास करायचे म्हणून. उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव बायोलॉजी. पर्यावरणीय व्यवस्थापन परत बघा एन्व्हायरमेंट है ना, लक्षात आलंय. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा, हा ना हा टेक्नॉलॉजीचा भाग आहे. जर तुम्ही प्रिलिमसाठी अभ्यास करत असाल तर याचा सध्याच अभ्यास करायची गरज नाही. टेक्नॉलॉजीमध्ये अभ्यास करा, मेन्स मध्ये अभ्यास करा, इथं गरज नाहीये. करेक्ट. नेक्स्ट बघा, प्रकाशाचे परावर्तन फिजिक्स. ध्वनीचा अभ्यास फिजिक्स. कार्बन केमिस्ट्री. पदार्थ आपल्या वापरातील केमिस्ट्री. सजीवांमधील जीवन प्रक्रिया बायोलॉजी. अनुवांशिकता आणि परिवर्तन बायोलॉजी. जैव तंत्रज्ञानाची ओळख परत हा तसा टेक्नॉलॉजीचा भाग आहे आणि मोस्ट ऑफ द याचा यूज हा मेन्स मध्येच होतो. रेअरली एखाद प्रश्न तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीचा प्रिलिम मध्ये पाहायला मिळेल, पण मी याला टेक्नॉलॉजी कन्सिडर करतोय. अवकाश निरीक्षण दुर्बिणी, हा तसा फिजिक्सचा आहे, पण मी याला पण टेक्नॉलॉजी कन्सिडर करतो कारण प्रिलिम ओरिएंटेड तेवढा फार काही कंटेंट त्यामध्ये नाहीये. आता मला सांगा की किती आहेत टोटल? 18 चॅप्टर्स आहेत आणि सायन्सचा अभ्यास करायचे तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. या 18 पैकी 13 चॅप्टर वाचायचे आहेत. आपण काय करतो, आपण सायन्सच्या नावाखाली 18ही वाचत बसतो. मग एक्झाम ओरिएंटेड अभ्यास कसं होणार? बरं, मग आता एक काम करतो मी, तुम्ही हे वाचले, लेट्स से चला मान्य केलं मी की तुम्ही 13 चॅप्टर्स वाचले, पण मग मला सांगा की इथं कन्सिडर करा की हा प्रकाशाचे परावर्तन आपण जनरली अभ्यास करताना एमपीएससी मध्ये याला लाईट हा टॉपिक, प्रकाश असाच टॉपिक आपण कन्सिडर करतो. हा टॉपिक अभ्यास केल्यानंतर काय प्रकाश टॉपिक पूर्ण होतोय का तुमचा? नाही होत आहे. बघा परत सांगतोय मी, आपला उद्देश 9व्या वर्गाची एनसीआरटी किंवा 10व्या वर्गाची एनसीआरटी कंप्लीट करणे नाही आहे. आपला अल्टिमेट एम आहे मार्क्स घेणे.
आणि मार्क्स तेव्हाच येईल ज्या वेळेस एक 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 घटक पूर्ण क्लिअर होईल. मग मला जर हा प्रकाश टॉपिक जर कव्हर करायचा आहे ना, कदाचित 9व्या वर्गामधील आहे, कदाचित 8व्या वर्गामध्ये किंवा 7व्या वर्गामध्ये किंवा 6व्या वर्गामध्ये सुद्धा थोडाफार भाग या लाईटचा असू शकतो. बरं, मी तुम्हाला अजून एक हे पण दाखवतोय बघा. मी 10व्या वर्गाचं त्यासाठीच आणलंय. 10व्या वर्गात पण असू शकतो. हा बघा, लाईट टॉपिक, प्रकाशाचे अपवर्तन. तिथं परावर्तन होतं, इथं अपवर्तन होतं. दोन फार इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत प्रकाशाची. आयोगाने भरपूर प्रश्न त्यावर आणि यावर अपवर्तनावर विचारले, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. मग तुम्हाला अभ्यास करताना सर्वात आधी काय असायला पाहिजे? सर्वात आधी तुमच्याकडे ही लिस्ट असायला पाहिजे की या 9व्या वर्गातील कोणकोणते चॅप्टर्स हे सायन्ससाठी आहेत. त्यानंतर तुमच्याकडे ही लिस्ट असायला पाहिजे की जर तुम्ही लाईट टॉपिक अभ्यास करत आहात तर त्या लाईट टॉपिकसाठी 6वी ते 12वी पर्यंत किंवा 6वी ते 10वी कन्सिडर करा. कोणकोणते टॉपिक्स आहेत ज्यामधून तुमचा लाईट आहे ना, हा टॉपिक असा क्लिअर होईल की दुसरं कशाचीच तुम्हाला गरज पडणार नाही. एवढं करा बघा, तुम्हाला लाईट साठी ना तुम्ही कोणतं दुसरं रेफरन्स बुक वाचायची गरज पडणार नाही. एवढं करा. PYQ पहा, नाही सॉल्व्ह झालेत 11वी 12व्या वर्गामध्ये नक्की मिळेल तेवढा घटक उचला आणि रेडी करा, विषय मोकळा. सेम बघा, हा बघा ध्वनीचा अभ्यास. 10व्या वर्गात पण बहुतेक ध्वनी आहे. नाही नाही, ध्वनी नाही आहे. बरं, प्रकाशासाठी लाईट टॉपिकसाठी 6वा आणि 7वा दोन्ही पण आहे. ध्वनी आहे का? नाहीये इथं. हा, पण हा इलेक्ट्रिसिटी आहे. हे बघा इथं धारा विद्युत 3रा चॅप्टर आहे. हे बघा कुठं गेला, विद्युत धारेचे परिणाम 4था चॅप्टर आहे. करा ना मग, दुसरं तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही. आय होप की क्लिअर झालं असेल. इथं पण बघा 10व्या वर्गामध्ये हा फिजिक्सचा भाग आहे. मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण केमिस्ट्री आहे. रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे केमिस्ट्री आहे. विद्युत धारेचे परिणाम फिजिक्स आहे. उष्णता हा काही ठिकाणी फिजिक्स, काही ठिकाणी केमिस्ट्री. मी केमिस्ट्री कन्सिडर करतो. प्रकाशाचे अपवर्तन फिजिक्स, भिंग व त्याचे उपयोग फिजिक्स, धातू विज्ञान केमिस्ट्री, कार्बनी संयुगे केमिस्ट्री. आणि हा गरज आहे का अवकाश मोहिमा? नाही, तो करंट अफेअर्स मधून करा, काही गरज नाही करायची. म्हणजे या 10 पैकी 9च करायचे तुम्हाला. दिस इज द ऍक्च्युअल स्ट्रॅटेजी. आणि ही स्ट्रॅटेजी मी खूप आधीपासून फॉलो करतोय आणि खूप आधीपासून फॉलो करतोय म्हणून मला जर 20 प्रश्न विचारले ना, मी तुम्हाला खात्रीने सांगतोय 18-19 प्रश्न या एवढ्याच भागातून सायन्सचे सॉल्व्ह होतात. काही अभ्यास करायची गरज नाही दुसरे, काही नाही. कंबाईन साठी पण, राज्यसेवासाठी पण. पण ही स्ट्रॅटेजी आपल्याकडे असायला पाहिजे. आपण काय करतो, आपण सगळं चिवडा करतो. 8व्या वर्गाची एनसीईआरटी घेतली किंवा स्टेट बोर्ड घेतलं, सगळं वाचून काढलं. ते करू नका. आणि म्हणून मी खूप आधी एक लिस्ट बनवलेली पण होती आणि ते तुम्हाला ना खूप आधी मी ग्रुपला पण शेअर केलं होतं, टेलिग्रामला. हे बघा, मुख्यतः मी स्टेट बोर्ड यूज करतो कारण मला मराठीत पण कंटेंट पाहिजे. मॅक्झिमम विद्यार्थी मराठी बॅकग्राऊंडचे आहेत, त्यामुळे मी काय केलं, मुख्यतः स्टेट बोर्डला फॉलो केलं. हा, काही काही ठिकाणी मग ज्यावेळेस मी नोट्स बनवतो तर एनसीईआरटीचा भाग जो आहे ना, तो पण काही ठिकाणी मी ऍड करतो गरजेच्या ठिकाणी. टॉपिक वाईज चॅप्टर लिस्ट बनवलेली आहे. बायोलॉजीचा आहे सेल टॉपिक. सेल टॉपिकसाठी मला कोणकोणते चॅप्टर्स अभ्यास करायचे? 7व्या वर्गामध्ये 11वा चॅप्टर आहे, 8व्या वर्गामध्ये 10वा आहे आणि 10व्या वर्गाची सायन्स 2 ची पुस्तक आहे, त्यामध्ये 8वा चॅप्टर आहे. एवढं अभ्यास करा. सायन्स सेल टॉपिक आहे ना रेडी, काही अभ्यास करायची गरज नाही. आता मी शिकवतो म्हणून मी इथे अजून एक एक्स्ट्रा कॉलम केलंय. एक अंदाज माझ्याकडे असायला पाहिजे की मला हा एवढा भाग किंवा सेल टॉपिक कंप्लीट करायला किती लेक्चर्स लागतात विद्यार्थ्यांना. त्यामुळे त्याची लिस्ट हे तुम्हाला करायची गरज नाहीये. हा, तुम्ही त्या ठिकाणी ना तुम्हाला किती वेळ देता येईल, हा एवढा अभ्यास करायसाठी तुम्हाला किती वेळ लागतोय, 1 तास की 2 तास, असा कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येईल. तुमच्या बाजूने आहे ना. हे मी माझ्यासाठी बनवलेलं होतं. सेम टिश्यूसाठी किंवा कोणकोणते आहेत चॅप्टर, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, भरपूर मोठे भरपूर सारे चॅप्टर्स आहेत. दरवर्षी प्रश्न असतात. 3 लेक्चर सरसकट मी तिथे टाकलेले आहेत है ना. हे पूर्ण बायोलॉजी आहे. त्यानंतर मग फिजिक्सचे तसंच बनवलेलं आहे आणि त्यानंतर मग काय तर केमिस्ट्री पण बनवलं. हे बघा, सगळं रेडी आहे है ना. आय होप की हे तुमचं ना क्लिअर झालं असेल की नेमका अभ्यास कसा करायचा आहे. ट्राय करून बघा, इथून तुमची इफिशियन्सी वाढते की नाही. मी परत एकदा ना तुम्हाला तोच फॉर्म्युला सांगतो. कोणता फॉर्म्युला? कोणता फॉर्म्युला? की आपल्यासाठी सायन्समध्ये इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय?
की आपण काय इनपुट देतो आणि आपल्याला काय आउटपुट मिळते. लेट्स से की कोणती एखादी मशीन असेल, इनपुट काय देणार आपण, काहीतरी एनर्जी देणार, आउटपुट काय, तिथून आपल्याला किती प्रोडक्शन मिळत आहे, बरोबर, किंवा कच्चा माल दिला आणि पक्का माल किती निघाला. सिमिलरली आपल्यासाठी सक्सेससाठी एकच फॉर्म्युला, कारण सक्सेस म्हणजे तोच आहे, आपण इनपुट देतो आपला वेळ आणि आपल्याला आउटपुट मिळवायचे आहेत मार्क्स. त्यामुळे हा कॅल्क्युलेशन नेहमी करा, हा रेशो नेहमी तुमचा जास्त असायला पाहिजे. नेहमी विचार करा की जो पण तुम्ही अभ्यास करत आहात तो किती वेळ अभ्यास झालाय, त्यातून हा कॅल्क्युलेट करा की किती मार्कचा माझा अभ्यास झालाय, सिलेबसचा किती भाग कव्हर झालाय. खरंच मला जर प्रश्न आले, काही प्रश्नाला कसाही आला तर तो कव्हर होईल का, जर तो कॉन्फिडन्स नाही आहे म्हणजे तो टॉपिक झालेला नाही आहे. हे कसं चेक करता येईल, यासाठी पीवायक्यू चेक करा, पीवायक्यू सॉल्व्ह करता येत आहे की नाही. आय होप की हे क्लिअर झालं असणार. बाकी कोणते क्वेरीज असेल तर मग माझा नंबर इथं दिलेला आहे. बॅच आपल्याकडे बघा की राज्यसेवासाठी बॅच आहे, ती म्हणजेच काय तर स्वराज्य बॅच आहे, ज्यामध्ये आपण बेसिक पासून कव्हर करतो. आता जर तुम्हाला हा एनसीआरटी वाचायचा नसेल, हा पण वेळ कमी करायचा असेल, तर आपल्याकडे ना स्वराज्य बॅच मध्ये एनसीआरटी हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला यासाठी काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. एक रेकॉर्डेड बॅच आहे, ते पहा. जे जे इम्पॉर्टंट आहे, ज्या ज्या वर्गातील तेवढंच भाग कव्हर केलाय प्रत्येक सब्जेक्टनुसार, पूर्ण पाठ पसारा नाही आणि तुम्हाला पण करायचा नाही आहे. वेळ घालवू नका, वेळ फार किमती आहे. पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर करण्याचा हा एकमेव फंडा आहे. तुम्हाला विचार करा, वेळेचं मॅनेजमेंट. वेळेचं मॅनेजमेंट म्हणजेच काय, की फक्त दिवसभरामध्ये मी जर 8 तास अभ्यास करतोय, तर 4 तास वाचतोय, 2 तास युट्यूबला पाहतोय, 2 तास रिव्हिजन मध्ये गेले किंवा नोट्स काढ, नाही याला नाही म्हणू, हे म्हणता येईल नाही असं नाही, पण या सोबतच वेळेचं मॅनेजमेंट हा पण आहे. किती वेळ दिला आणि त्यातून किती मार्क्स मिळतात, मला वाटतं की हा खरा वेळेचं मॅनेजमेंट आहे. करेक्ट. नेक्स्ट, एनसीआरटी तर इथं तुमचा कव्हर होईलच, त्यासाठी तुम्हाला रीड करायची गरज नाही. बेसिक साठी बेस्ट आहे, रेकॉर्डेड सेशन तुम्हाला इथं मिळतील. आणि त्यानंतर मग आपले लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन तुम्हाला मिळतील. लाईव्ह सर्व क्लासेस आपले लाईव्ह होतात आणि ते तुम्हाला कितीही वेळा बघता येईल, कोणतंही बंधन नाही. आणि वरून काय तर लाईफ टाईम साठी आहे, म्हणजे यानंतर होणारे, एकदा काय तुम्ही बॅच जॉईन केली, राज्यसेवासाठी होणारे कोणतेही क्लासेस तुमचं सिलेक्शन होत पण सर्व ऍक्सेस करता येईल. या वर्षीची बॅच, त्या पुढच्या वर्षी, त्या पुढच्या वर्षी, अँड सो ऑन. यासोबत इथं मेंटॉरशिप प्रोग्राम तुम्हाला फ्री मिळत आहे. प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आहे, टेस्ट सिरीज आहे, ठीक आहे. त्यानंतर 18 बुक्स तुम्हाला मिळत आहेत, 18 बुक्स आणि क्लास नोट सुद्धा मिळतील पीडीएफ स्वरूपात. करेक्ट. बाकी फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय पण आहे, पण दर महिन्याला किती भरावे लागेल, किती डिस्काउंट मिळेल, फायनल फीस किती असेल, यासाठी माझा नंबर दिलाय, त्यावर आपण डिस्कस करू. कॉल करा किंवा डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज केलं तरी पण चालेल. आणि राज्यसेवा मेन साठी लक्षात ठेवा की हा एक टेलिग्राम चॅनल आहे, नक्की जॉईन करून ठेवा. रेग्युलर तुम्हाला इथं कंटेंट मिळेल, मेन्स ओरिएंटेड, ठीक आहे. हा, आणि या वर्षी 2025 साठी जे विद्यार्थी पात्र ठरलेत मेन्सचा उतरण्यासाठी, अजूनही गुरुकुल प्रोग्रामसाठी एनरोल केलेलं नाही, परीक्षा सुरू झालेली आहे, तर मध्ये मध्ये जे गॅप आहे ना, तिथं तुम्हाला तुमचे आन्सर्स इव्हॅल्युएट करून घेता येईल. गुरुकुल प्रोग्राम नक्की जॉईन करा, माझा नंबर दिलेला आहे. ग्रुप बी ग्रुप सी ची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे, त्यामध्ये पण आपण बेसिक पासून सर्व कव्हर करू. लाईव्ह प्रत बॅच आहे, अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स इथं पण आहे. बाकी फीचर स्क्रीनवर दिसत आहे आणि माझा नंबर पण आहे, कोणतेही क्वेरीज आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करता येईल. चला नेक्स्ट सेशनला भेटूया. नक्की चॅटबॉक्स मध्ये कळवा की आता तुम्हाला योग्य पद्धत कळली आहे की नाही कळली आहे. यासोबतच अजून तुमचे काही डाऊट्स आहेत का अभ्यासाशी रिलेटेड, की अभ्यास कसा करायचा आहे, कोणतेही डाऊट्स ते चॅटबॉक्स मध्ये टाका. मी आधी एक सेशन घेतला होता की नेमकं 2027 ला तुम्हाला टार्गेट करायचं, तर कसा प्लॅनिंग करावं लागेल अख्ख्या वर्षभराची, कारण जवळपास 1 महिना आहे, एक वर्ष आहे. एक वर्षच कन्सिडर करू आपण की प्रॉपर 1 वर्ष आहे म्हणून, आणि त्यात एक प्रॉपर प्लॅनिंग फिट करता येते, तो घेतला. विद्यार्थ्यांची डिमांड आली की सर बुक लिस्ट घ्या, बुक लिस्टचा व्हिडिओ घेतला, ठीक आहे. त्यानंतर आता एनसीआरटी मला वाटलं की बरेच विद्यार्थी सेल्फ स्टडी पण करतायत, पण ते सेल्फ स्टडी करणारे विद्यार्थ्या बरेच चुका करतायत. कारण ही परीक्षा ती नाही आहे की पुस्तक वाचलं आणि झालं, पुस्तक वाचलं आणि परीक्षा दिलं, यांनी नाही होणार आहे. तुम्हाला गायडन्स पाहिजेच, तुम्हाला मेंटॉर पाहिजेच. क्लास लावत नसणार तर प्रयत्न करा की कोणीतरी गाईड करणारा तुमच्या सोबत आहे, कोणीतरी सिनियर जे आहे त्यांनी 2-4 वर्ष अभ्यास केलेला आहे आणि एखाद तरी कोणतं इंटरव्ह्यू दिलेलं आहे. मी म्हणतोय की इंटरव्ह्यू दिलेलं आहे, फक्त प्रिलिम दिली आणि तुम्हाला गाईड करतोय, फक्त मेन्स प्रिलिम क्रॅक झाली, मेन्स दिले आणि तुम्हाला गाईड करतोय नाही. मी म्हणतोय की इंटरव्ह्यू दिलेला
असायला पाहिजे. तो तुम्हाला प्रॉपर गाईड करेल. करेक्ट. कारण इंटरव्ह्यू साठी गेलाय म्हणजे तो तो तेवढा क्वालिफाय आहे की तो मेन सुद्धा क्वालिफाय करू शकतोय. करेक्ट. किंवा मग जर कोणी पदावर असतील म्हणजे ज्यांनी इंटरव्ह्यू सुद्धा क्रॅक केले आणि फायनल रँक मिळवलंय ते तर बेस्ट आहेत. अदरवाईज मी तरी म्हणणार की मग बॅच जॉईन करा ज्यात तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळेल. त्यासाठी मी तुम्हाला पूर्ण माहिती दिली आणि नंबर पण आहे. चला नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू व्हेरी मच.